अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज पुन्हा आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंदिरा एकादशीच्या व्रताची कथा पाहणार आहोत. तर बघा, इंदिरा एकादशीचे जे व्रत आहे हे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला केले जाते. हे व्रत करून भगवान विष्णूंची यथोचित पूजा केल्याने कन्यादानाचे हजारो वर्षाच्या तपश्चर्ये इतके पुण्य मिळते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. या दिवशी उपवास केल्यास पितरांना मोक्षप्राप्ती होते आणि त्यांचे पाप दूर होतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते. या वर्षीची इंदिरा एकादशी दिनांक 27 सप्टेंबरला दुपारी 1:20 सुरू होऊन दिनांक 28 ऑक्टोबरला 2:49 संपणार आहे. इंदिरा एकादशी व्रताची कथा सांगितली जाते की बघा, प्राचीन काळी सत्ययुगामध्ये महिष्पतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा जो आहे त्याचा पुत्र पुत्री नातवंडे धनसंपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परम भक्त होता. एके दिवशी बघा, राजदरबारामध्ये निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले असता तेव्हा नारद मुनी म्हणाले की, हे राजन, माझे बोलणे तुला चकित करणारे आहे. एकदा मी बघा ब्रह्मलोकामधून यमलोकामध्ये गेलो. त्यावेळेस तिथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेमध्ये मी तुमच्या वडिलांना पाहिले. ते एकादशी व्रत भंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की पूर्ण जन्मामध्ये एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकामध्ये आलो आहे. त्यामुळे माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे हे व्रत केल्यास मला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. नारद मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर राजा म्हणू लागला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा. नारदजी सांगू लागले, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीवर जाऊन स्नान करावे. मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करावे आणि एकदा भोजन करावे. एकादशीच्या दिवशी बघा, पहाटे स्नान करून भक्तिभावाने उपवासाच्या नियमांचे पालन करावे. वचन घ्यावे की मी आज सर्व भोग त्यागून एकादशीचा हा जो उपवास आहे तो करणार आहे. हे अचूक, हे पुंडरीक्ष, मी तुमचा आश्रयस्थान आहे. तुम्ही माझे रक्षण करा. अशा प्रकारे बघा, शालिग्रामाच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतरच पात्र ब्राह्मणांना फळांचे अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावी. पूर्वजांच्या बघा श्राद्धातून जे काही उरले आहे त्याचा वास घ्या आणि तो तुम्हाला गायीला द्यायचा आहे. आणि धूप, दीप, दिवा, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशांची पूजा करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावं. तुमच्या भावा बहिणींसह, पत्नी आणि मुलगा यांच्यासह तुम्हीही शांतपणे हे ग्रहण करावे. त्यावेळेस नारदजी म्हणू लागले की, हे राजन, या पद्धतीने तुम्ही जर एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्की स्वर्गामध्ये जातील. असे म्हणत नारदजी दिसेनासे झाले. नारदजींच्या म्हणण्यानुसार जेव्हा राजाने आपल्या कुटुंबियासहित हे व्रत केले आणि त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावरती बसून वैकुंठामध्ये गेले. त्यानंतर राजा इंद्रसेन देखील एकादशीच्या व्रत जो आहे ते प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसून स्वर्गलोकामध्ये गेला आणि तेव्हापासूनच या व्रताचे पालन मनुष्यलोकातही केले जाते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. इंदिरा एकादशीची खास गोष्ट म्हणजे ती पितृपक्षात येते, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढते. शास्त्रानुसार बघा, या एकादशीला नियमानुसार व्रत करून त्याचे पुण्य पितरांच्या नावाने दान केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जो व्रत पाळतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. पद्मपुराणानुसार बघा, या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे पितृ 7 पिढ्यांपर्यंत मुक्त होतात. या एकादशीचे व्रत करण्यालाही मोक्ष प्राप्त होतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा एकादशीचे व्रताचे महत्त्व आणि फायदे काय आहेत हे जाणून घेतले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये त्यामागची कथा काय आहे हे जाणून घेतलेले आहे. तुम्हाला या व्रताबद्दल आणखीन काही शंका असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.